नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय एम पी स्टडी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर मी सुनील आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खूप छान चित्र दिसते. विद्यार्थी मित्रांनो, वरती ढग आहेत, खाली समुद्र आहे, समुद्र किनारा आहे, त्याचसोबत अजून काय काय पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं वाघ आहे का आहेत, मग ॲनाकोंडासारखा मोठा साप आहे, वेगवेगळ्या देशातील लोकजीवन आहे, त्याच्यानंतर स्टॅच्यू आहे. ओके, म्हणजे इयत्ता 10वीचा भूगोल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा भूगोल पाहणार म्हणजे सिलेबस तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो शाळेत शिकवला जातो, बरोबर. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या टॉपिकवरचे जे स्वाध्यायावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून देणार आहे. म्हणजेच काय, प्रत्येक घटकाचा जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायावर आपण इथं चर्चा करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक कोणता आहे आपला? क्षेत्रभेट. ओके, पहिला घटक कोणता आहे? क्षेत्रभेट. क्षेत्रभेटीचं विद्यार्थी मित्रांनो काय करूयात आपण, जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय काय करूयात, अभ्यासूयात. जेवढे जेवढे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काय आहेत तर आपण पाहूयात. म्हणजे कोणकोणते प्रश्न असतात क्षेत्रभेटीवरती, कसे विचारले जातात, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तुम्ही ज्या शाळेत शिकता विद्यार्थी मित्रांनो त्या शाळेतली क्षेत्रभेट तुम्ही काय करा, शिक्षकांना तुम्ही काय करा, जर शिक्षक नेत नसतील तर आग्रह करून तुम्ही क्षेत्रभेट घेऊन जा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय होतं की तुम्हाला पुस्तकी ज्ञानासोबत काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञानसुद्धा त्या ठिकाणी मिळतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा आता थोडक्यात उत्तरे लिहा किंवा थोडक्यात उत्तरे द्या. कोणता प्रश्न इथं? थोडक्यात उत्तरे द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, आता इथं काय, पहिला अप्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, बघा अप्रश्न काय आहे, तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही वही आणि पेन जवळ घेऊन बसा. ओके, तुम्ही ज्यावेळी क्षेत्रभेटीला जाऊन येता त्याच्यानंतर जो अहवाल लिहिला जातो त्याच्यानंतरचा हा काय आहे, हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही क्षेत्रभेट करून आल्यानंतर हा अहवाल लिहायचा असतो. ओके, मग त्याच्या स्टेप कोणत्या आहेत ते मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगेन. आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय करायचं, मग जर पेपरला प्रश्न आला तर त्याची उत्तरे तुम्ही लिहिता आली पाहिजेत किंवा तशी लिहायची. तर बघा पहिला काय आहे, प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो. काय पहिला काय आहे? प्रस्तावना. ओके, या प्रस्तावनेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्षेत्रभेटीची सगळी माहिती लिहायची प्रस्तावनेबाबत. ओके, आता त्याच्यानंतर काय आहे, क्षेत्रभेटीची प्रस्तावना झाल्यानंतर त्याच्यानंतर मार्ग, म्हणजे ज्या ठिकाणांना तुम्ही भेट देणार आहे त्या ठिकाणाचा मार्ग. म्हणजेच बघा, आपण एखाद्या गुगल मॅपवरती आपल्याला एका ठिकाणी जायचं असेल तर आपण काय करतो, मग वेगवेगळे मॅप सर्च करून ठिकाण सर्च करतो. तसंच काय करायचं, आपण समजा एक 10 क्षेत्रभेटीची ठिकाणं निश्चित केली असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेवरून कोणत्या मार्गाने जाऊ तो मार्ग तुम्ही काय करायचा, पेन्सिलच्याद्वारे काय करायचा, आपल्या पेपरमध्ये काढायचा विद्यार्थी मित्रांनो. किंवा तो प्रश्न आला तर त्याच्यामध्ये मार्ग लिहायचा. किती पॉईंट झाले? प्रस्तावना, मार्ग. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रभेट उद्दिष्ट काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? उद्दिष्टे, की क्षेत्रभेट विद्यार्थी मित्रांनो नेमकी का काढली जाते, किंवा शाळा तुम्हाला एखाद्या विशिष्ट ऐतिहासिक ठिकाणी, निसर्गरम्य ठिकाणी का घेऊन जाते, त्याच्या पाठीमागची उद्दिष्ट काय असतात, ही शिक्षकाच्या काय करायची विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकाच्या मदतीने तुम्ही तिथं उद्दिष्ट भरायची आहेत. मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांनो 2 ते 3 उद्दिष्ट लिहिले म्हणजे बस झालं. प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा असा आहे की हा खूप मोठा प्रश्न आहे. अहवाल लिहायचा आहे तुम्हाला. मग या अहवालामध्ये प्रस्तावना, मार्ग, उद्दिष्ट हे लिहायची. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्नावली. चौथा पॉईंट कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्नावली. ओके, कोणता आहे? प्रश्नावली. आता विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम याच्यामध्ये ज्या ठिकाणांना तुम्ही भेट द्यायचं आहे त्या ठिकाणाचे तुम्ही काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नावलीचं महत्त्व लिहायचं. इव्हन तुम्ही जर 2-2 प्रश्न जर लिहिले तर त्याच्यामध्ये खूप छान होईल, पण प्रश्नावलीचं महत्त्व लिहायचं त्याच्यामध्ये तुम्ही. ओके, त्याच्यानंतर काय आहे मग, क्षेत्रभेट स्थळांची नावं. काय आहे तर स्थळे विद्यार्थी मित्रांनो. ओके,
स्थळे म्हणजे स्थळे कोणती आहेत, स्थळांची नावं कोणती आहेत ते सुद्धा तुम्ही काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, या क्षेत्रभेट या मुद्द्यामध्ये, क्षेत्रभेट स्थळे या मुद्द्यामध्ये तुम्ही लिहायची आहेत. बघा किती मुद्दे झाले विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावना, मार्ग, उद्दिष्टे, प्रश्नावली 4 झाले आणि स्थळे 5 मुद्दे झाले विद्यार्थी मित्रांनो. किती मुद्दे झाले? 5. ओके. आता याच्यानंतर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेट स्थळांमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्याच्यात उपपॉईंट म्हणून काय लिहू शकता मग त्याच्यानंतर स्थळामध्ये, बरं का. आता समजा पंढरपूरला एखाद्या काय म्हणतात त्याला, संभाजीनगरची क्षेत्रभेट शाळेची मुलं घेऊन पंढरपूरला आली, तर समजा मग पंढरपुरात त्यांनी काय पाहिलं, तर विठ्ठलाच्या मंदिराला त्यांनी भेट दिली. मग तिथं काय लिहायचं, स्थळांची माहिती काय लिहायची विद्यार्थी मित्रांनो, त्याने तिथं स्थळांची माहिती लिहायची विद्यार्थी मित्रांनो. ओके, स्थळांची माहिती लिहायची विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यानंतर काय आहे मग, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्थळांची माहिती लिहिल्यानंतर त्या स्थळांच्या खालच्या बाजूला विद्यार्थी मित्रांनो काय आलं पाहिजे, स्थळांचे फोटो आले पाहिजे. आणि फोटोसोबत ज्या स्थळाला तुम्ही भेट दिलेली आहे त्या स्थळासोबत तुमचा फोटो असला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्थळासोबत उभं राहायचं आणि काय करायचं, फोटो काढायचा आणि तो फोटो काय करायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या अहवालामध्ये लावायचा. म्हणजे चेक करणाऱ्या शिक्षकाला काय वाटतं की हा प्रत्यक्षात तिथं जाऊन आलेला आहे. ओके. आता बघा पुढे काय आहे मग, निष्कर्ष. निष्कर्ष विद्यार्थी मित्रांनो 6वा कुठला आहे मुद्दा, निष्कर्ष. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तिथं जाऊन आला, बरोबर, तिथं तुम्हाला काय शिकायला भेटलं, निष्कर्ष काय प्राप्त झाले, तिथून तुम्हाला काय नवीन काय शिकायला भेटलं ते सगळे मुद्दे त्याच्यात लिहायचं. त्याच्यानंतर काय, अभिप्राय. काय आहे विद्यार्थी मित्रांनो 7वा, अभिप्राय. ओके, अभिप्राय. ओके, हा झाला अभिप्राय. अभिप्राय म्हणजे क्षेत्रभेटला गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, एकंदरीत वर्गात जे ज्ञान घेतो तेच ज्ञान आपण कुठं घेतलं, निसर्गरम्य वातावरणात घेतलं, प्रत्यक्षात ठिकाणी जाऊन आपण ते ज्ञान घेतलं, त्याचा अभिप्राय तुम्ही तिथे लिहायचा. आणि याच्यानंतर काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटचा जो मुद्दा आहे कोणता आहे तो 8वा, समारोप. काय लिहायचा, समारोप. समारोप लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या शिक्षकांनी मदत केली क्षेत्रभेटला जाण्यासाठी तुम्हाला कसं वाटलं, सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सुरुवातीपासून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लिहू वाटतात त्या समारोपामध्ये तुम्ही लिहू शकता. एकंदरीत समारोप हा क्षेत्रभेटीचे वर्णन करणारा समारोप असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मदत कोणी कोणी केली हे सुद्धा तुम्ही तिथं लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीच्या अहवालामध्ये प्रत्येक पानावर एक एक जरी हा मुद्दा लिहिला तरी विद्यार्थी मित्रांनो आपले 8 पॉईंट तयार झालेले आहेत. आणि 8 पॉईंटद्वारे तुम्ही काय करू शकता, तर क्षेत्रभेटीचा अहवाल लिहू शकता. कळतंय, खूप छान आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती. समजा पहिला प्रश्न क्लिअर झाला, जर समजलं तर पुन्हा एकदा रिपीट काय करा, पाठीमागे व्हिडिओ घेऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. कळतंय, कळालंच पाहिजे. चला तर मग दुसरा प्रश्न कोणता आहे हे अगोदर क्लीन करूयात विद्यार्थी मित्रांनो आपण. ओके, क्लीन केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं लगेच विश्लेषण करता येईल विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षी याच चॅप्टरवरती आपल्याला नाही म्हटले तर 6 ते 7 मार्काचं प्रश्न आलेले होते विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा आता मग दुसरा प्रश्न कुठला आहे, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. आता विद्यार्थी मित्रांनो मी प्रश्नावली तुम्हाला सांगतो, ते तुम्ही प्रश्नावली तुम्ही काय करा, वहीत नोंद करून ठेवा. गेल्या वेळेस परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या कारखान्यास, लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, या कारखान्यास लागणारा कच्चा माल कुठून उपलब्ध करता. बघा विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो मी 10 प्रश्न सांगतो, ते 10 प्रश्न तुम्ही लिहून घ्या. तुम्ही कारखान्यास कच्चा माल कुठून उपलब्ध करता. ओके, चला दुसरा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक उत्पन्न किती, आपल्या कारखान्याचं किंवा तुमच्या कारखान्याचं वार्षिक उत्पन्न किती. ओके, झालं. तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो,
स्वच्छतेची कारखान्यात काळजी कशी घेता तुम्ही? म्हणजेच कारखान्यात स्वच्छतेच्या बाबीत नियम अटी आहेत का? स्वच्छतेची काळजी कशी घेता? स्वच्छतेची काळजी. ओके. स्वच्छतेची काळजी कशी घेता विद्यार्थी मित्रांनो? बघा विद्यार्थी मित्रांनो, एक अर्ध्या पॉईंटला एक एक प्रश्न इथं तुम्हाला विचारला जाईल विद्यार्थी मित्रांनो, कळत आहे? त्यामुळे तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, आकस्मित वेळेत, बघा विद्यार्थी मित्रांनो, आकस्मित वेळ म्हणजे जर कारखान्यात एखादी आग लागली, स्फोट झाला, तर तुम्ही कोणती काळजी घ्याल? म्हणजे इमर्जन्सी आकस्मित वेळेत तुम्ही कामगारांसाठी कोणती काळजी घेता? हा एक प्रश्न तिथं लिहिला पाहिजे. आकस्मित वेळेत काळजी कशी घेता विद्यार्थी मित्रांनो? की झाले 4 प्रश्न झाले. ओके. 5वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कारखान्यात कच्चा माल म्हणून कशाचा वापर करता? कच्चा माल म्हणून कशाचा वापर करता? बघा विद्यार्थी मित्रांनो, कारखान्यातून एखादी वस्तू जर बाहेर पडत असेल तर त्याच्या पाठीमागे विद्यार्थी मित्रांनो कच्चा माल हा असतोच विद्यार्थी मित्रांनो. ओके. बघा 6वा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कारखान्यामध्ये, बघा लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कारखान्यामध्ये एकाच उत्पादनाबरोबर दुसऱ्या वस्तूचं कुठल्या किंवा दुसऱ्या घटकाचं उत्पादन घेतलं जातं का? बरोबर. म्हणजे जसं ऊसापासून ज्यावेळेस साखर तयार केली जाते तर साखर हा त्यांचा मूळ घटक असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यासोबतच कागद निर्मितीसाठी जो बारीक चुट्यांपासून बारकं जे ड्रॉ मटेरियल लागतं ते सुद्धा काय करतात तर कारखाने तयार करत असतात. ओके. चला 7वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कारखान्यामध्ये किती कामगार काम करतात? 7वा प्रश्न, कामगार किती? कामगार किती? ओके. चला 8वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बघा, कारखान्याच्या सांडपाण्याची सोय तुम्ही कशी करता किंवा कशी केली आहे? आपल्या कारखान्यातून जे निघणारं दूषित पाणी आहे किंवा जे सांडपाणी आहे त्याची सोय तुम्ही कशी केली आहे? ओके. बघा 9वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 10 प्रश्न बघायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. 10 प्रश्न तुम्हाला 3-4 मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जातो. बघा मग 9वा प्रश्न कसा तयार होईल विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती, आपला कारखाना सहकारी तत्वावरती आहे का खाजगी आहे? सहकारी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सरकारच्या नियमानुसार त्या कारखान्याच्या 5 वर्षाला निवडणुका घ्याव्या लागतात. तर काही कारखाने असे असतात की त्या कारखान्याच्या निवडणुका होत नसतात. म्हणजे काय, आपला कारखाना सहकारी तत्वावर चालतो का वैयक्तिक मालकीचा आहे? हा पण प्रश्न तिथं आपण विचारू शकतो. 9 प्रश्न झाले विद्यार्थी मित्रांनो. आणि 10वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा म्हणजे काय तर, आपल्या कारखान्यातील कामगारांना तुम्ही वैद्यकीय सुविधा कशा पुरवता? कळतंय? आपल्या कारखान्यातील कामगारांना तुम्ही वैद्यकीय सेवा कशा पुरवता? हे झाले विद्यार्थी मित्रांनो 10 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. किती झाले? 10 प्रश्न. तुम्ही आय होप तुम्ही प्रश्न लिहून घ्या, परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. कळतंय? ओके. तर बघा पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल? आता विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल? तर त्या ठिकाणी पहिला मुद्दा काय आहे की क्षेत्रभेटीला जात असताना आपण आपल्या गाडीमध्ये डस्टबिन ठेवू. बरोबर. डस्टबिन ठेवू आणि ज्या ठिकाणी क्षेत्रभेटीला जाऊ त्या ठिकाणी काय करू तर आपल्यासोबत काय ठेवलं पाहिजे आपण, एक काय म्हणतात की त्याला, जर आपण रॅपर काय कुरकुरे खाल्ले, केळी खाल्ली तर त्याच्या साली आपण डस्टबिनमध्येच टाकू किंवा ते जे कागद आहे ते डस्टबिनमध्ये टाकू. म्हणजेच काय, ज्या ज्या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी जे स्वच्छतेबाबत नियम लावलेले आहेत नियमांचे पालन करू, स्वच्छतेविषयक नियमांचे पालन करू, सोबत कचराकुंडी ठेवू, त्यासोबत काय आहे त्यासोबत
आपण कचरा करणार नाही याची काळजी घेऊन दुसरे कचरा करणार नाहीत याची सुद्धा दक्षता आम्ही घेऊ, असं या ठिकाणी इथं लिहित आहे विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे क्षेत्रभेटीसाठी लागणारं साहित्य. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेटीसाठी लागणारं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी साहित्य कोणकोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा काय आहे क्षेत्रभेटीसाठी लागणारं साहित्य. महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न कुठला आहे तर बघा साहित्य कोणकोणतं लागतंय. प्रश्नावली. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नावली, नोंदवही, नोंदवही, प्रश्नावली, नोंदवही, त्यासोबत कॅमेरा, ओके, पाणी बॉटल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर पाणी बॉटलची काय गरज आहे, पण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणाला तुम्ही भेट देता विद्यार्थी मित्रांनो, त्याच वेळेस काय असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला फिरत असताना तहान लागते, पाणी बॉटल जो सोबत असावी. त्याच्यासोबत काय, पेन्सिल, म्हणजे लिहिण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय, पेन्सिल, ओके. त्याचसोबत तुम्हाला ऊन लागू नये म्हणून टोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके. त्याच्यासोबत काय आहे, तुम्ही फिरत असताना तुम्हाला जर चक्कर आली, पायाला ठेस लागली तर प्रथमोपचार पेटी, प्रथमोपचार पेटी, ओके. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 7 ते 8 वस्तूंची तुम्हाला त्या ठिकाणी गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप छान उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी 10वीला शिकत आहेत त्यांनी काय करा, क्षेत्रभेट हा उपक्रम शाळेमध्ये राबवून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ओके. आणि क्षेत्रभेटीला गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने जे शिक्षकांनी आपल्याला नियम सांगितलेले असतात त्या नियमांचं तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पालन करायचं, ओके. आता बघा, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. आता क्षेत्रभेटीची आवश्यकता विद्यार्थी मित्रांनो 3 ते 4 पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगेन, ओके. हे लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही लिहून घेतल्याने काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ डबल पाहायला लागणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेटीची आवश्यकता काय कळतंय, तर त्या ठिकाणी काय लिहायचं, क्षेत्रभेटीची आवश्यकता कशासाठी आहे तर प्रत्यक्ष ज्ञानप्राप्ती. 3च पॉईंट लिहायचे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष ज्ञानप्राप्ती, ओके. प्रत्यक्ष ज्ञानप्राप्ती, ओके. निसर्गाचे ज्ञान मिळते, निसर्गाचे ज्ञान मिळते. प्रश्न विचारण्याची संधी, प्रश्न विचारण्याची संधी मिळते. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणाला क्षेत्रभेट तुम्ही देता त्यावेळेस तुमचे मनातले जे प्रश्न असतात ते काय करत असतात, तुम्ही त्या ठिकाणी विचारत असतात. किती मुद्दे झाले, प्रत्यक्ष ज्ञान, निसर्गाचे ज्ञान, प्रश्न विचारण्याची संधी, ओके. त्याचसोबत काय आहे मग, एक पर्यावरणात फिरण्याची संधी मिळते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्याची संधी मिळते तुम्हाला, ओके. किती झाले पॉईंट मग, 4 झाले विद्यार्थी मित्रांनो. मग ह्या सगळ्या गोष्टीतून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय जाणवतं की क्षेत्रभेटीतून आपल्याला पुस्तकापेक्षा जास्त नॉलेज भेटतं विद्यार्थी मित्रांनो, कळतंय. खूप छान पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 5 प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं विद्यार्थी मित्रांनो आहे, कळतंय. क्षेत्रभेटीची आवश्यकता तुम्हाला समजून सांगितली, कशासाठी, प्रत्यक्ष ज्ञान घेण्यासाठी, निसर्गाचे ज्ञान घेण्यासाठी, स्वतः प्रश्न विचारण्याची संधी मिळते त्याच्यासाठी सुद्धा क्षेत्रभेटीची आवश्यकता असते. म्हणजे तुमचा जो काय असतो की भित्रेपणा असतो तो त्या ठिकाणी जातो विद्यार्थी मित्रांनो, ओके. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा स्वाध्याय आपला संपलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा थोडंसं समजलेलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ काय करा, तुम्ही रिपीट बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला हे सगळं अगदी स्टेप बाय स्टेप समजायला मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो थांबूयात आपण इथं. पुढच्या लेक्चरला काय करूयात आपण, जो तुमचा दुसरा घटक आहे त्याचा स्वाध्याय बघूयात विद्यार्थी मित्रांनो, ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या IMP स्टडी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, ओके. गुड बाय.